नमस्कार मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत एक महत्त्वाचं पुस्तक भारतीय अर्थव्यवस्था. रमेश सिंग यांनी लेखक केलेलं पुस्तक. आज आपण च्या अर्थसंकल्प व आर्थिक पाहणीचा समावेश असलेलं 16वी मराठी आवृत्ती. हे पुस्तक UPSC, प्रिलिम, मेन्स, MPSC आणि RBI ग्रेड बी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यात भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहास, विकास धोरण आणि सध्याच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. मुख्य विभाग: आर्थिक मूल्यतत्त्वे, सकल राष्ट्रीय उत्पादन GDP, चलनवाढ, दरवाढ, बेरोजगारी यांसारख्या मूलभूत संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. नियोजन व धोरणे: भारतातील 5 पंचवर्षाच्या योजना, नियोजन आयोगाचा इतिहास, नीती आयोगाचे कार्य आणि त्याचे बदल या सर्वांचा समावेश आहे. शेती व ग्रामीण विकासामध्ये शेती धोरण, कृषी अर्थकारण, नाबार्ड आणि PM किसान योजना परिणाम यांची सविस्तर चर्चा या पुस्तकात आहे. उद्योग व सेवा क्षेत्र, MSME, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारख्या योजना आर्थिक परिणाम या पुस्तकात दिलेला आहे. बँकीय वित्त व्यवस्थेमध्ये RBI, बँका, NBFC, UPI, क्रेडिट आणि बँकिंग सुधारणेचा सखोल अभ्यास या पुस्तकात केलेला आहे. अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी 2025-26 या पुस्तकात दिलेली आहे. सध्याच्या वर्षाचा अर्थसंकल्प आणि धोरण, कर प्रणाली, सबसिडी व नवीन स्कीम यावर ताज्या आकडेवारीसह माहिती आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार व संस्थांशी संबंध, WTO, IMF, वर्ल्ड बँक आणि भारताचे जागतिक संबंध याविषयी विवेचन केलेले आहे. या पुस्तकातून दरवर्षी UPSC आणि MPSC परीक्षेमध्ये 10 ते 15 प्रश्न विचारले जातात. या पुस्तकात तथ्यात्मक माहिती, विश्लेषणात्मक दृष्टिकोन आणि सध्याची घडामोडी यांचा समावेश असल्यामुळे हे पुस्तक परीक्षेसाठी अमूल्य आहे. जर तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असाल तर हे पुस्तक तुमच्या संग्रही असणं गरजेचं आहे. विशेषतः नवीन अभ्यासक्रम आणि बदलांसह 2025च्या आर्थिक पाहणी व अर्थसंकल्पामुळे ही आवृत्ती अधिक प्रभावी ठरते. तर मित्रांनो, ही होती पुस्तकाची थोडक्यात माहिती. तुम्हाला हा सारांश उपयोग झाला असेल तर अशी आशा आहे. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. जय हिंद.